तर नमस्कार मंडळी, आज आहे आपल्या दादाची हळद आणि तुम्ही कालचा ब्लॉग नक्कीच बघितला असेल। कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आम्ही फोटोशूटला वगैरे बाहेर गेलो होतो हळदीच्या। खूप छान रील्स वगैरे झाल्यात तिकडे आणि नंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर छान दादाची परत घरातून एंट्री झाली, व्हिडिओ वगैरे निघाले आणि मग इथे तुम्हाला हळदीचं डेकोरेशन दाखवते बघा कसं झालंय। मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलंय का। आणि आपलं हळदीचं डेकोरेशन जर तुम्हाला अकोल्यात हवं असेल तर माझ्या फ्रेंड्सचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही नक्की त्याला ऑर्डरसाठी बोलावू शकता आणि खूप छान डेकोरेशन करतो। आपल्याला पाहिजे तसं डेकोरेशन आपल्याला इथे मिळतं। तर इथे आमच्या घरातल्या सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या इथे उभ्या होत्या आणि सगळे आज येल्लो 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 दिसत होते, कारण हळदीचा दिवस म्हटला की आता ती थीमच झालेली आहे। हळद म्हटली की सगळ्यांनी येल्लोच घालतात आणि नवरदेव थोडासा वेगळा असतो सगळ्यांपेक्षा आजकाल। पहिले नवरदेव येल्लो असायचा पण आता फक्त नवरदेव वेगळा असतो आणि बाकी सगळे येल्लो असतात। तर इथे छान आमचे असे मस्ती करत करत त्याची एंट्री करायची होती, त्यांना शूट घ्यायचं होतं कॅमेरावाल्यांना। तर इतका डान्स केला, इतका माहोल केलेला आहे या व्लॉगमध्ये। हळदीचा व्लॉगसाठी सगळे एक्सायटेड होते आणि सगळे वाट बघत होते, मला माहिती आहे। तर हळदीचा व्लॉग आज आपला चालू झालेला आहे आणि कसा वाटतोय बघत चला आणि मला कमेंट्समध्ये सांगत चला। चला बघूया मग आता काय काय होतंय। तर हळदीच्या इथे आपल्याला भारी दिसते साडी ना, जवळ घेऊन माझ्या मलाच ठेविला। बघू सोना नको आता कर तू घाई ग, मी तुझा ग नवरा तू नवरी बाई ग। बघू सोना नको आता कर तू घाई ग, मी तुझा ग नवरा तू नवरी बाई ग। पण खूप माझी एक राणी वारी, आज उद्या असो नाही तर अजून पुढच्या साली। जेव्हा नटून येते लावून पावडर लाली, बोलतो मी देवाला की तुझीच भेट झाली। चाल तिचे गाल बघून होतो बेहाल, तिचा ड्रेस तिचे नेल्स बघून होतो स्माइल फेस। तिचे डोळे तिचा काजल तिचे होठ तिची स्माइल, तिचे केस तिचा फेस, आई शपथ खाली स्टेस। बाबू सोना नको आता कर तू घाई ग, मी तुझा ग नवरा तू नवरी बाई ग। बाबू सोना नको आता कर तू घाई ग। तर इथे बहिणीचं काम असते नवरदेवाच्या मागे उभे राहणं आणि इथे तेल चढवलं जातं पहिले, त्याच्यानंतर हळद लावली जाते नवरदेवाला। तर इथे आता आईपासून सुरुवात झालेली आहे, आई पहिले तेल चढवते मग बहिणी चढवतात सगळ्या, त्याच्यानंतर वहिनी वगैरे सगळेजण घरातले एक एक कडून तेल चढवतात आणि त्याच्यानंतर मग नवरदेवाला हळद लागते। सो कसा दिसतोय आमचा नवरदेव नक्की मला कमेंटमध्ये सांगा। खूप छान लुक होता आज दादाचा आणि दादाचे सगळेच लुक खूप भारी आहे, कारण चॉईस मीच केलेली आहे। आम्ही गेलो होतो तुम्ही बघितलं असेल रील्स आपली इन्स्टाला खूप व्हायरल झाली होती ती, मला वाटते 1,80,000 व्ह्यू आलेला। त्याला आपण लग्न बसता जो घ्यायला गेलो होतो त्याचा मी मिनी ब्लॉग त्याचा मी ब्लॉग नाही बनवला, त्याचा तो मिनी ब्लॉगमध्येच आपण एक छोटीशी रील्स टाकली होती, पण त्यालाही खूप सपोर्ट दिला इंस्टाग्रामवर तुम्ही, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। असंच इन्स्टालाही सपोर्ट करत चला। माझी इंस्टाग्राम ID आहे गौरव महाजन नावाने केली सर्च तरी येतं, किंवा GSM फॅन्स म्हणून गेलं तरी पण येतं। तर चला आता बघूया आणखी काय काय होतं पुढे आणि आमचा डान्स बघायला विसरू नका, यामध्ये खूप भारी डान्स केला हळदमध्ये। तर इथे आता कांचनती आलेली आहे तेल चढवायला, नंतर हळद लावतील। बस इकडे बघ, हात लाव इकडे बघ। हाताला लावा तुम्ही, काका चेहऱ्याला लावा।
एक फोटो काढशील मी. अजित सर हे आम्हाला करायचे सगळे मुलं मुली सगळे असणार पूर्ण बसतील खाली काही काही उभे नाचा याच्यावर आता पुढे नाचा फक्त चला स्टेप काय गाणं नाही ऐकवायचं आमच्या दादाचा खरं तर कुठलाच नवरदेव एवढा स्वतःच्या लग्नात किंवा हळदीत एवढा नाचत नसेल जेवढा आमचा दादा नाचतोय, कारण आमच्या दादाला नाचायचा खूपच आवड आहे. तर त्यामुळे एवढा भारी डान्स करत होता तो, म्हणजे सगळ्यांपेक्षा भारी तो डान्स करत होता. आणि खरंच मजा येत होती जेव्हा तो डान्स करत होता. म्हणजे तो वाट बघत होता कधी मला स्टेजवरून उतरवतात, कधी हा हळदीचा प्रोग्राम म्हणजे हळद लावणं होते आणि मी डान्स करायला येतो. प्रत्येक वेळेला तो मधामधात उठून येत होता आमच्या याच्यात डान्स करायला. खूप मजा येत होती. आणि इथे एक छोटी रील्स बनवणं चालू होती आमची. म्हणजे आम्ही एक ठरवली होती की टीम ग्रूम म्हणून एक आमचा एक छोटासा रील्स बनवायचा होता. सर्वांनी एक एक तो चष्मा होता तो घालायचा होता. तर तो रील्स तुम्ही इन्स्टाला बघितला असेल, यूट्यूबला टाकेल मी. तर आता इथे आमचा डान्स बघा तुम्ही आणखी थोडा.
हा टाक टाक. एवढ्या उन्हात थंड पाण्याने अंघोळ बिमार पडायचे लक्षण आहेत. तर इथे हळद लावून झाली आणि त्यानंतर आपल्या नवरदेवाला आंघोळ घातली जाते आणि इथे छान असे सगळेजण मिळून आंघोळ घालत होते. तर इतकं ऊन झालेलं होतं म्हणजे दुपारचे 3 वाजत होते या टाईमला आणि कडक ऊन होतं कारण आपला हा जो महिना आहे या महिन्यात खूप ऊन असतं. उन्हाळ्यात आपलं लग्न आलं आहे आणि त्यामुळे इतकं ऊन आहे. एप्रिल आणि मेमध्ये खूप ऊन असतं. तुम्हाला माहिती आहे अकोला तर नंबर 1ला असतं. तर मला वाटते 44-45 असेल या दिवशी ज्या दिवशी आपल्या दादाची हळद होती 45 डिग्री होतं. आणि एवढ्या उन्हात आम्ही अंगणात बाहेर इतका माहोल केलेला आहे म्हणजे आम्हाला जाणवतसुद्धा नव्हतं की एवढ्या उन्हात आपण हे सगळं करत आहे. इतकं आम्ही ह्या सगळ्या गोष्टीत गुंग होतो आणि खूप छान झाला हळदीचा प्रोग्राम जो आहे आमचा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा यार. आवडला की नाही हा व्लॉग. या व्लॉगसाठी तुम्ही खूप एक्सायटेड होते मला माहिती आहे. सो आता पुढचा व्लॉग जो आहे तोही येणार आहे आणि खूप भारी मजा असणार आहे. यामध्ये जितकं डान्स केलं त्याच्यापेक्षा जास्त आपण वरातीमध्ये डान्स करणार आहे कारण आपला खास व्लॉग म्हणजे वरातीचा असणार आहे. तो यायचं बाकी आहे आणि पुढचा व्लॉग तर नक्की तुम्ही बघणार आहात आणि खूप मजा करणार आहात. तर चला
बघूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. दादा आंघोळ वगैरे करून रेडी झालेला आहे. इथे आपलं अहेर पद्धत बंद असताना सुद्धा आपले इथे अहेर आलेले आहेत, तर तोही व्लॉग आहे आता पुढे यामध्येच. तर आता 3:30-4 वाजल्याने सगळे जेवण करत आहेत. आम्ही पण जेवून घेऊ आणि मग जेवण झाल्यावर अहेर जो आहे तो सर्वजण मिळून देतात, तर तो प्रोग्राम आहे. तर आपण तो पुढच्या ब्लॉगमध्ये बघू, कारण हा ब्लॉग खूप मोठा होत चालला आहे. तर पुढच्या ब्लॉगसाठी तुम्ही नक्की एक्सायटेड आहात आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तर इथे सर्वजण जेवायला बसले, तर आता आम्हीही जेवून घेतो. असं काही नाही, असं काही नाही. शेव पाहिजे? ए शेवचं कशील? गौरव काय पाहिजे? तो Alone, I sit the free mind at night, at night.